आपण मानवाधिकाराची वंचना करणाऱ्या घटकाच्या चर्चेमध्ये पण मागच्या लेक्चरपासून पर्यावरणाची समस्या आपण विचारात घेतो आहोत. म्हणजे पर्यावरणामुळे मानवी हक्काचं उल्लंघन होताना दिसतं, ती चर्चा आपण केलेली आहे. पर्यावरण संरक्षणासंदर्भात UNच्या व्यासपीठावरून किंवा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेत. त्याची सुरुवात आपण केलेली होती आणि आता आपण 1972चं संयुक्त राष्ट्र पर्यावरण जो कार्यक्रम होता, ज्याला आपण UNEP असं म्हणतो, तो कार्यक्रम 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये ठरला होता. आणि या परिषदेमध्ये एकच पृथ्वी हा सिद्धांत स्वीकारण्यात आला. याचा उद्देश असा होता की आपण पृथ्वी तलावर राहतो, इथं आपण निवास करतो, इथलं पर्यावरण स्वच्छ सुंदर असेल तरच मानवी जीवन हे आरोग्यदायी निर्माण होईल. आणि या दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षण होणं गरजेचं आहे. यासाठी जगातल्या 119 देशांनी एकत्र येऊन ही स्टॉकहोम परिषद ती गाजली आणि ही महत्त्वाची परिषद म्हणून विचारात घेतली जाते. कारण या परिषदेमध्ये मानवी पर्यावरण हा शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. मानवी पर्यावरण म्हणजे की व्यक्तीला आवश्यक असणारं जे नैसर्गिक काही संसाधने आहेत, ऑक्सिजन आहे, तुम्हाला मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे संसाधने आहेत, त्याची आवश्यकता आपल्याला नेहमीच लागते आणि ती पूर्ण व्हावी या हेतूने, म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल आपण जे म्हणतो ते पाऊल 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये पाहायला मिळतं, जे जून 1972मध्ये हा सिद्धांत 119 देशांनी स्वीकारला. आणि यामध्येच UNEP याचा जन्म झाला, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, ज्यामध्ये पर्यावरणासंबंधी व्यापक चर्चा ही घडून आली, जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जगभरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, सकारात्मक जागृती निर्माण होईल आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भात लोक जागरूक होतील, हा हेतू यामागे होता. आणि मग हा जो विचार आहे स्टॉकहोम परिषदेमधला, हा विचार कुठून आला तर रेचल कार्सन याचं एक पुस्तक होतं, द सायलेंट स्प्रिंग, आणि पुस्तक लिहिलं होतं त्यांनी 1962 मध्ये. आणि त्या पुस्तकात त्यांनी काय लिहिलं होतं की DDT सारखे जे खतरनाक रसायन आहेत, ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो, कीटकनाशकांमुळे आपण पिकावर केलेल्या फवारणीमुळे त्या फवारणीचा परिणाम हा पिकावर होऊन ते अन्नघटकातून आपल्या शरीरामध्ये जातं आणि आपलं शरीर हे अनेक रोगांनी ग्रासलं जातं. अशा प्रकारचा निष्कर्ष कार्सन यांनी द सायलेंट स्प्रिंग नावाच्या पुस्तकामध्ये 1962 मांडला होता. आणि मग पर्यावरणाच्या संदर्भात, पर्यावरण जागृतीच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून कार्सन यांचं पुस्तक हे महत्त्वाचं मानलं जातं. आणि या पुस्तकाचा आधार घेत की पर्यावरण, स्वच्छ पर्यावरण मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून 1972ला ही परिषद आकाराला आली. या परिषदेमध्येच 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचा ठरला. कारण ही परिषद जून 1972 मध्ये होती आणि सुरुवात झाली म्हणून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करावा, अशी घोषणा इथे झाली. आणि मग पर्यावरण दिन साजरा करण्याच्या पाठीमागे काही उद्देश ठरलेले होते आणि ते उद्देश 4 प्रकारचे होते. पहिला उद्देश होता पर्यावरण समस्येला मानवी चेहरा प्रदान करणे.
काय उद्देश होता, तर पर्यावरण समस्येला मानवी चेहरा प्रदान करणे. मानवी चेहरा म्हणजे काय प्रदान करणे, तर मानवाला तसेच जैवविविधता टिकण्यासाठी आवश्यक असणारं जे पर्यावरण आहे ते पर्यावरण मिळालं पाहिजे. म्हणून पर्यावरण समस्या कशी आपल्याला शोधता येईल की ज्यामुळे मानवाच्या आणि जैवविविधतेची हानी होईल किंवा नुकसान होईल, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. म्हणून ही चर्चा इथे महत्त्वपूर्ण आहे. त्याला एक मानवी चेहरा प्रदान करणे हा उद्देश होता. त्याबरोबरच व्यक्तीचा, समाजाचा टिकाऊ व समतापूर्वक विकास साध्य करणे आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणे. काय करणे, व्यक्तीला टिकाऊ, शाश्वत व समतापूर्वक विकास साध्य करणे. आता हा टिकाऊ म्हणजे काय आणि समतापूर्वक म्हणजे काय, तर टिकाऊ म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतोय, ज्या वस्तू आपल्यापर्यंत येतात, मग त्या अन्न घटक असो की अन्य इतर कुठल्याही वस्तू असो, तर त्या वस्तू ह्या अधिकाधिक ऑर्गॅनिक असाव्यात. म्हणजे त्या प्लास्टिक असू नयेत, त्या रासायनिक असू नयेत, ज्याच्यामुळे तुमची सकसता वाढेल अशा असाव्यात. म्हणजे कसं, तर शेती आहे, तर शेतीमध्ये रासायनिक खतं न वापरता आपण सेंद्रिय खतं वापरली पाहिजेत. म्हणजे ते टिकाऊ. टिकाऊ म्हणजे प्लास्टिक नाही, जास्त दिवस चालतं, तर त्या अर्थाने टिकाऊ नाही. तर या अर्थाने टिकाऊ की तुमच्या जमिनीचा कस वाढला पाहिजे, त्याची लाईफ ही जास्त पाहिजे, त्याची लॉंग लाईफ आपण म्हणतो ना की लिव्ह लॉंग. तर या पद्धतीने आपल्याला तो विकास साध्य करता येईल. आणि हा विकास साध्य करत असताना त्याच्या सेंट्रल पॉइंटवर कोण आहे, केंद्रबिंदू कोण आहे, तर हा केंद्रबिंदू व्यक्ती आहे. म्हणजे काय, विकास ही प्रक्रिया चालू करत असताना, चालू होताना किंवा विकासाची प्रक्रिया, त्याची गती, त्याची प्रगती वाढत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू असला पाहिजे. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती बाजूला फेकला जाऊ नये किंवा या विकासाचा परिणाम व्यक्तीवर नकारात्मक स्वरूपाने होऊ नये, जो अलीकडच्या काळामध्ये होताना दिसतो. म्हणून या परिषदेमध्ये टिकाऊ आणि समतापूर्वक विकास हे ध्येय हा उद्देश ठरलेला होता. आता समतापूर्वक विकास म्हणजे काय, तर इथे समतेचा अर्थ हा निसर्गाशी किंवा नैसर्गिक घटकाचं नुकसान न करता विकास साध्य करणे. म्हणजे तुम्हाला विकास करायचाच आहे ना, मग जंगलतोड जंगलतोड होऊ नये. त्याबरोबरच प्रदूषण हे कमी व्हावं. विकास तर तुम्हाला करायचा आहे, परंतु या विकासाच्या प्रक्रियेमध्ये निसर्गाची हानी होऊ नये. इथे काय अभिप्रेत आहे, निसर्गाचं नुकसान होता कामा नये. आणि जर आपण ह्या दोन्ही गोष्टी बाजूला सारून जर विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला, एका बाजूला व्यक्तीचं हित बाजूला सारून आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी करत असून जर आपण विकास साध्य करत असू, तर त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं. आता तुम्हाला असं वाटेल की बाबा ही चर्चा का करू लागले, म्हणजे आपला विषय तर एक 5-20 मिनिटाचा आहे पर्यावरण, आणि बस आपण वाचून घेऊ, असं होत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जोपर्यंत ज्या संकल्पना तुमच्या अंगवळणी पडत नाहीत, ज्या संकल्पना तुम्हाला पचत नाहीत, तोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह जरी असेल ना, तर ते उत्तर आपल्याला नीट पद्धतीने लिहिता येत नाही. आणि आताचे जे ऑब्जेक्टिव्ह विचारण्याची जी पद्धत आहे, ते 1 लाईन क्वेश्चन नसतात, ते अतिशय कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे प्रश्न येतात, ज्याच्यामध्ये तुमचं असर्शन, लॉजिक
या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. आणि जर समजा हा जर प्रश्न टाकला की स्टॉकहोम परिषद कधी झाली असा प्रश्न विचारणार नाहीत. तुम्हाला असं विचारतील 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरणाच्या संदर्भात कोणते उद्देश होते त्याची लिंक लावा किंवा त्याच्या जोड्या जुळवा किंवा कोणतं योग्य आहे ते सांगा किंवा कोणतं बरोबर आहे ते सांगा. तर त्यावेळी आपल्याला ही चर्चा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याशी चर्चा करतोय की आपल्याला हा टॉपिक थोडासा चांगला करणं आहे. कारण पुढे जर फक्त शब्द जरी आला पर्यावरण त्याला पुन्हा आपल्याला डीपमध्ये जायची गरज नाही. इथेच आपण त्याची चर्चा थोडीशी सखोल पद्धतीने करू म्हणजे पुढे संकल्पना म्हणून तुमच्या ती लक्षात राहील. आणि मानवाधिकार हा संकल्पनाचाच खेळ आहे. एखादी संकल्पना आपल्याकडून मिस झाली की असं समजून घ्या की आपल्याला गोंधळ होतो. म्हणून ह्या बारीक सारीक गोष्टी थोडंसं विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. जे तिसरं उद्दिष्ट होतं ते होतं पर्यावरण समस्याप्रती लोकांमध्ये आवड निर्माण करणे किंवा पर्यावरण संरक्षणासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे. 70-72 पर्यंत पर्यावरण काय आहे ही जाणीवच आपल्याला नव्हती. म्हणजे पर्यावरणाच्या बदलामुळे मानवी जीवन बदलते यापासून माणूस फार अनभिज्ञ होता. मग याचं कारण ह्या 80च्याच किंवा 70च्या दशकात पर्यावरणविषयक चळवळी पुढं का आल्या याचं कारण असं होतं की जगभरामध्येच आपल्याकडंच नाही पूर्ण जगभरामध्ये विकासाची प्रक्रिया 60 पासून ते 70 पासून पुढे अधिक वाढताना दिसते. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या दशकांमध्ये 80च्या दशकात 70 ते 80च्या दशकात विकास नावाची गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये आली. आणि तो विकास कोणता होता? हा भौतिक विकास होता. तुमची पायाभूत सुविधाची बांधणी होती, तुमचं वाढतं औद्योगिकरण होतं, वाढतं शहरीकरण होतं, तंत्रज्ञानाची सुरुवात होती. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. नवीन शहरं वसली, शहरांचं विस्तारीकरण झालं. त्या विस्तारीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगलं संपू लागली. वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांमुळे तुमचा दगडी कोळसा की नैसर्गिक संसाधनं त्याच्यामध्ये त्याचं जलन जास्त होऊ लागलं. त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून 70च्या दशकांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणा दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे मुद्दे पुढे येतात ते पर्यावरणाचं प्रदूषण या काळापासून जास्त सुरू झालं म्हणून येतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि जशी भौतिक प्रगती आपण साध्य करू लागलो तशी पर्यावरणाचं नुकसान होताना आपल्याला दिसून येते. म्हणून पर्यावरण काय आहे, पर्यावरणाचं आणि आपलं नातं काय आहे या संबंधीची जागृती लोकांमध्ये व्हावी आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक आवड निर्माण व्हावी अशा प्रकारचा उद्देश या पर्यावरण परिषदेचा पाहायला मिळतो. आज तर अशी चर्चा होते की एक मूल एक झाड, जसं आपण 2 अपत्य म्हणतो, हम दो हमारे दो. इथे हम दो हमारे दो पण एक झाड आणि एक मूल अशी चर्चा आज होताना दिसते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विकसित देश सुद्धा पर्यावरणाविषयी आता जागृत झालेले आहेत. अनेक ग्रीन पॉलिटिकल पार्टी पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या हरित राजकीय पक्ष हे जर्मनी, इंग्लंड आणि इतर देशांमध्ये ते आलेले आहेत. ते संसदेमध्ये जाऊन पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं कार्य करताना दिसतात. म्हणून लाईट ग्रीन आणि हार्ड ग्रीन, एक लाईट ग्रीन नावाचा जो प्रकार आहे पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्याचं म्हणणं आहे की जी झाडं फार म्हातारी झालेत, ज्याचं आयुष्य संपलं, ती झाडं वाळलीत, ती झाडं तोडायला हरकत नाही. आणि जे डार्क ग्रीन आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की झाड कोणतंही असं तोडायचं नाही. म्हणजे या दृष्टिकोनातून मोठे प्रयत्न जगभरामध्ये होताना दिसतात. म्हणून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये जागृती करणे, त्याच्यात आवड निर्माण करणे हा उद्देश होता. आणि चौथा उद्देश होता विविध देश
संस्था, या देशांचं विविध संस्थांचं, ज्याच्यामध्ये NGOज आहेत, ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंटल एजन्सी असं म्हणतो, की या देशांमध्ये संस्थांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहकार्य वाढवणे आणि पर्यावरणाच्या संदर्भातली देवाणघेवाण करणे, UNच्या व्यासपीठावरून आणि आपल्या प्रदेशवार सुद्धा चर्चा वाढवणे, हा उद्देश या परिषदेचा होताना आपल्याला दिसतो. म्हणून 5 जून, जर तुम्हाला कोणी विचारलं की 5 जून हा दिवस साजरा का केला जातो, पर्यावरण दिवस म्हणून, तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. म्हणून एक लक्षात ठेवा मित्र, आपण नेहमी म्हणतोय की अभ्यास म्हणजे पुस्तक वाचणं आणि डोक्यात घालणं नाही. ओका आणि घोका हा अभ्यास नाही, तो तुम्हाला पचवता आला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय ते तुम्हाला या आधारावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक हिसाबनीतीमधली गोष्ट आहे. ही गोष्ट आहे. तर किस्सा असा होता की भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये ज्ञानार्जन करायचे, तर तेव्हा एका साधकाने प्रश्न विचारला भगवान बुद्धाला की माहिती आणि ज्ञानामधला काय फरक आहे. माहिती आणि ज्ञान यामधला फरक काय आहे. हिसाबनीतीचे अनेक पुस्तकं आहेत, मग ती काल्पनिक असतील पण ती तर्कावर आधारलेली असतात. त्याचा बोध हा महत्त्वपूर्ण असतो. म्हणजे कोण काय म्हणालं याच्यापेक्षा त्याचा जो मतितार्थ आहे ना, तो महत्त्वपूर्ण आहे. आणि मग भगवान बुद्ध त्या साधकाला म्हणाले की निरंजना नदीच्या काठी एक गाव आहे, ही माहिती आहे. आणि मग ज्ञान काय, की तुम्हाला माहिती आहे की निरंजना नदीच्या काठी एक गाव आहे आणि तुम्ही त्या गावाला एकदा जाऊन आलात, ही माहिती पण आहे. परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा त्या गावाला जाणार आहात आणि तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला जिथे ठेच लागली ती जागा दुसऱ्या वेळी आठवणं म्हणजे ज्ञान. म्हणजे या माहितीचा उपयोग तुम्हाला कधी ज्ञान होतो, माहितीचा उपयोग तुम्हाला ज्ञान म्हणून कधी करता येतं, जेव्हा तुम्हाला आलेल्या अडचणी तुम्ही स्वतः सोडवता तेव्हा, किंवा अडचणीच्या वेळी तुम्हाला हे ज्ञात होतं तेव्हा ते ज्ञान आहे. मग आपल्यासाठी अनेक खंडीभर पुस्तकं ही माहिती आहेत आणि ती माहिती पाठ करणं किंवा वाचणं म्हणजे ज्ञान नाही. त्या माहितीचं इंटरप्रिटेशन करून, त्याचा अन्वयार्थ लावून, त्याचा तर्क लावून आपल्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच इतरांचं जीवन बदलणं हे ज्ञान आहे. आणि ते बुद्धांनी केलं. सांगायचा अर्थ एवढाच होता की आपण जे वाचतोय ते आपल्या आजूबाजूला घडतंय का ते पाहणं, ते तपासणं आणि त्या आधारावर आपल्याला त्याच्या जीवनामध्ये ज्ञान म्हणून वापर करणं. म्हणून अशा अनेक माहिती ह्या पुस्तकांमध्ये ज्या आहेत त्या वाचून त्या आत्मसात करणं आणि त्याचा अर्थ लावणं आणि त्या माहितीचं विश्लेषण करणं हे महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच बेसिसवर आज स्पर्धा परीक्षेचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणून ही हिसाबनीतीची गोष्ट तुम्हाला फक्त समजावून सांगितलेलं आहे. त्याबरोबरच 5 जून हा दिवस का साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी पर्यावरणाच्या समस्येचा उजाळा व्हावा. त्या समस्या कोणत्या आहेत आणि आतापर्यंत आपण काय केलंय, आपले सकारात्मक आणि नकारात्मक आहे ना, ह्या दोन्ही बाबी आपल्याला नीट पद्धतीनं कळाव्यात. या दृष्टिकोनातून हा 5 जून हा पर्यावरण दिवस दरवर्षी साजरा केला जातो. आणि यामध्ये
दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन, कोणते वेगवेगळे विषय, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे विषय महत्त्वपूर्ण आहेत ते विषय घेऊन त्या विषयाचे सेमिनार, त्या विषयाचे कॉन्फरन्स, त्यासंबंधी शाळा महाविद्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी तुमचे अनेक प्रकारच्या माध्यमातून, NGOच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात जागृती घडवून आणणे, पर्यावरण संरक्षणामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवणे हा हेतू या 5 जून याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा उद्देश आपण या स्टॉकहोम परिषदेमध्ये तो पाहायला मिळतो. तर आपण पुढची चर्चा आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये करूया.